हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. ग्रंथराज दासबोधामधल्या 6व्या दशकातला दुसरा समास ब्रह्मपावन निरूपण हे आपण पाहणार आहोत. आता ब्रह्मपावन म्हणजे काय ते अगोदर आपण बघूया. परमार्थामध्ये जो उपदेश सांगितला जातो, जो ब्रह्मज्ञानाचा मार्ग सांगितला जातो, ब्रह्माशी अनुसंधान करण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतला जातो, त्याला ब्रह्मपावन असे म्हणतात. पावन म्हणजे पवित्र. समर्थ याबद्दल काय सांगतात बघा. ऐका उपदेशाची लक्षणे, संयोज प्राप्ती होय जेणे, नाना मतांचे पोखणे कामा नये सर्वथा. ब्रह्मज्ञाने विण उपदेश, तो म्हणो नये विशेष, धान्ये विण जैसे भूस खाता नये. नाना कबाड बडविले, नातरी तक्रची घुसळिले, अथवा गुणची सेविले सावकास. नाना साली भक्षिल्या, अथवा चोईट्या चोखिल्या, खोबरे खांडून खादल्या नरोट्या जैस्या. तैसे ब्रह्मज्ञाने विण नाना उपदेशाचा सिण, सार सांडून असार कोण शहाणा सेवी. फार छान आणि सगळ्यांना समजतील अशी उदाहरणं समर्थाने दिलेली आहेत. सद्गुरू जे उपदेश करतात तो उपदेश मोक्षाच्या मार्गाला नेणारा आहे हे नक्की आहे. त्या बाबतीत मतमतांतर असू नयेत ही पहिली गोष्ट. आपण एकदा एका सद्गुरूकडे गेलो की त्या सद्गुरूवर श्रद्धा ठेवून त्यांच्या मार्गाने जायचं, त्यांच्या उपदेशाच्या मार्गाने जायचं. हाच पावन मार्ग आहे, हा पवित्र मार्ग आहे. मग दुसरे सद्गुरू काय सांगतात, तिसरे सद्गुरू काय सांगतात याचा विचार आपण करायचा नाही. सद्गुरू हे सगळे चांगलेच असतात. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, पण अंतिम सत्य हे ब्रह्मज्ञानच असतं. कुणाची समजावून सांगण्याची पद्धत वेगळी असेल, कुणाची आणखीन काही वेगळी असेल, पण सद्गुरू ते सद्गुरूच असतात. मॅथमॅटिक्सचे 4 सर आहेत. चौघेही सर नावाजलेले आहेत गावामध्ये. हे सरही चांगले, तेही चांगले, तेही चांगले आहेत आणि हेही चांगले आहेत. परंतु प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत सारखी आहे का? नाही. शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, तरी सुद्धा त्यांच्याकडे ट्युशनला गर्दी आहे. असं का होतं? अंतिम तुम्हाला ती मेथड समजली म्हणजे झालं. ती कोणत्या पद्धतीने सांगायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, ज्याचा त्याचा विचार आहे. मग ब्रह्मज्ञानाच्या बद्दलचा उपदेश सद्गुरू करताना सांगतात की आपण धान्य स्वच्छ करतो, पण त्या धान्याचा कोंडा खात नाही, धान्य खातो, कोंडा टाकून देतो. ताक घुसळल्यानंतर लोणी आपण ग्रहण करतो, तांदूळ धुतल्यानंतर तांदळाचा भात करतो, फळांच्या साली आपण खात नाही, फळ खातो.
ऊस खातो, ऊसाच्या चोयट्या फेकून देतो. खोबरं खातो आणि वरच्या करवंट्या फेकून देतो. तसं ब्रह्मज्ञानाशिवाय जर दुसराच उपदेश केला तर तो व्यर्थ आहे. म्हणजे ब्रह्मज्ञान मिळवण्यासाठी आपण आलेलो आहोत, सत्शिष्य आलेला आहे. तर जर कोणी त्याला ब्रह्मज्ञान सोडून दुसराच उपदेश करायला लागला तर तो त्यांनी ग्रहण केला नाही पाहिजे, तो सद्गुरूच नाही. त्याच्यासाठी ही सगळी उदाहरणं दिलेली आहेत. आपण जेव्हा खोबरं, आपण नारळ फोडल्यानंतर आतलं खोबरं आपण खातो आणि वरची करवंटी फेकून देतो. करवंटी आपण खात नाही. तसं ब्रह्मज्ञानामध्ये जे ग्राह्य आहे, जे ग्रहण करण्यासारखं आहे तेच ग्रहण करायचं असतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याज्य करायच्या असतात, टाकून द्यायच्या असतात. आता ब्रह्म म्हणजे काय आहे, तर या सृष्टीचं सार आहे. ते निर्गुण निराकार आहे. परंतु पंचमहाभूताने भरलेलं जे हे विश्व आहे, जे डोळ्याला दिसतंय, कानाला ऐकू येत आहे, त्याला काहीतरी गुण आहेत, परंतु ते असार आहे. पंचमहाभूतापासून पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यापासून हे सगळं ब्रह्मांड रचलं गेलेलं आहे. ते विनाशी आहे, अशाश्वत आहे, अनित्य आहे, सतत बदलणारं आहे. मग अशा गोष्टीचा अभ्यास करणं हे त्याज्य असलं पाहिजे. याच्यासाठी ही एवढी उदाहरणं देण्याचा खटाटोप समर्थाने केलेला आहे. पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या ज्या गोष्टी तुम्हाला आजूबाजूला दिसत आहेत त्या सगळ्या सोडून द्यायच्या आहेत. आणि जे दिसत नाही ते ब्रह्मज्ञान, ते दृश्यमान होण्याचा प्रयत्न करायचा आहे, ते दिसण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्रीमद भागवताच्या 4थ्या स्कंधामध्ये, नाही 2ऱ्या स्कंधामध्ये चतुश्लोकी भागवत म्हणून एक 4 श्लोकांचं भागवताचं रहस्य आहे. त्यामध्ये भगवंत सांगतात, अहमेव समेवाग्रे, मी या प्रलयाच्या पूर्वी सुद्धा होतो, सृष्टी निर्माण करण्याच्या पूर्वी सुद्धा होतो, प्रलय झाल्यानंतर मी एकटाच राहिलो म्हणून शेष असं मला नाव पडलं. प्रलय झाल्यानंतर सगळी सृष्टी लोप पावली, त्यावेळेला मी एकटाच शिल्लक राहिलो. मी पुन्हा सृष्टी निर्माण केली आणि आता मी आहे, तेव्हाही होतो, प्रलयाच्या वेळीही होतो आणि आताही मी आहे. म्हणजे ह्या भगवंताचा अंश असलेलं हे ब्रह्म हे शाश्वत आहे, नित्य आहे. परंतु आपण आज घेतलेली वस्तू उद्या शाश्वत आहे का? नाही. झिजते, तुटते, फुटते, गंजते, काहीतरी होतं. दमट हवेचा परिणाम होतो. कंपनीने कितीही वॉरंटी कार्ड देऊ देत,
5 वर्षाच्या पेक्षा वॉरंटी कोणी देत नाही. त्या वॉरंटीला काय अर्थ नसतो, तो केवळ व्यवसाय असतो. पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे. शाश्वत असलेल्या ब्रह्माला कोणत्याही प्रकारचा अंत नाही, तो अनादि आणि अनंत आहे. सृष्टी निर्माण झाली काय, प्रलय झाला काय, किंवा प्रलयानंतर पुन्हा सृष्टी निर्माण झाली काय, या ब्रह्मामध्ये काहीही बदल होत नाही, भगवंतामध्ये काहीही बदल होत नाही, परमात्म्यामध्ये काहीही बदल होत नाही. तो आहे तसाच राहतो, कारण तो चिर आहे, तो शाश्वत आहे. हा पहिला धडा सद्गुरू त्याला शिष्याला देत असतो. पंचमहाभूतांची उत्पत्ती ज्याने केलेली आहे तो परमात्मा शाश्वत आहे, परंतु पंचमहाभूत प्रलयाच्या काळी नष्ट होतात. ती फक्त सृष्टीची कारणद्रव्य आहेत. सृष्टी असेपर्यंत ती शाश्वत ती असतात, अस्तित्वात असतात. पुढे सांगतात समर्थ की परमात्मा कसा आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, गुणातीत आहे, म्हणजे ज्याच्या गुणांचा पत्ता लागत नाही, समजत नाही, असा आहे. तो सच्चिद आनंद स्वरूप आहे. म्हणजे काय, आपण बऱ्याचदा सच्चिदानंद सच्चिदानंद हा शब्द वापरतो, त्याचा अर्थ काय? सत म्हणजे काय, शाश्वत. सत म्हणजे या जगामध्ये दोन प्रकारचे पदार्थ आहेत, एक सत आणि एक असत, एक शाश्वत आणि एक अशाश्वत. शाश्वत फक्त परमात्मा आहे, बाकी सगळे असत आहेत. बस संपलं, एकदम शॉर्ट आणि करेक्ट. सत फक्त काय आहे, परमात्मा आहे, बाकी सगळे असत आहेत. शाश्वत फक्त परमात्मा आहे, बाकी सगळे अशाश्वत आहेत. सत म्हणजे शाश्वत, असत म्हणजे अशाश्वत. पहिला पॉईंट झाला. दुसरा पॉईंट काय, चिद म्हणजे चित्ताला, मनाला, आणि आनंद म्हणजे सुख देणारा आहे. शाश्वत सुख देणाराच आनंद म्हणतात. मी तुम्हाला मागं सांगितलंय, सुख वेगळं आणि आनंद वेगळा. अनुकूल संवेदना होणे म्हणजे सुख आहे, तो आनंद नव्हे. प्रतिकूल संवेदना होणं म्हणजे दुःख आहे. मला मुलगा झाला, मुलगा चांगल्या मार्काने पास झाला, माझ्या घराची वास्तुशांती आहे, ही सगळी अनुकूल संवेदना आहे, हे सुख आहे, हा आनंद नाही. आनंद एकच, जो ब्रह्मज्ञान प्राप्त केल्यानंतर जो मिळतो तो ब्रह्मानंद, तोच फक्त आनंद आहे, बाकी सगळं सुख आहे. पृथ्वीवर ज्या ज्या काही अनुकूल घटना घडतात तो आनंद नाही, ते सुख आहे. लहान मुलाला एक नवीन खेळायला बॉल दिला, त्याला त्याच्या तोंडावरती खूप मोठं समाधान दिसतं, आनंद दिसतो असं आपण म्हणतो, पण ती त्याची अनुकूल संवेदना असते, सुख असतं ते, तो आनंद नाही. मग हा जो आनंद आहे सच्चिदानंद, तो आनंद या आत्मज्ञानाने मिळत असतो. पृथ्वी आप तेज वायू आकाशांची निर्मिती झाल्यावर परमात्मा त्यांना व्यापून राहतो, पण तो काढून दाखवता येत नाही.
पंचमहाभूत आणि सत्वरजतम याला अष्टधा प्रकृती म्हटलेलं आहे. इतिमे अष्टधा प्रकृती भगवद्गीतेत सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. मी जेव्हा सृष्टी निर्माण करतो, म्हणजे भगवंत जेव्हा सृष्टी निर्माण करतात तेव्हा पंचमहाभूत आणि सत्वरजतम यांना निर्माण करतात आणि हीच त्यांची अष्टविध प्रकृती असते. आणि ह्या आठही गोष्टींना ते व्यापून असतात, ते त्याच्याबरोबरच असतात, पण ते वेगळे काढून दाखवता येत नाहीत. याशिवाय ते पूर्ण पुन्हा वेगळे असतात, त्यांनाही व्यापलेले असतात आणि सेपरेट पुन्हा वेगळे असतातच. जसं उपनिषदात सांगितलंय, पूर्णमिदं पूर्णमादाय पूर्णस्वरूपम, म्हणजे सगळ्याला व्यापला तरी पुन्हा तो उरतोच. आणि जो उरलेला आहे, सगळ्यांना व्यापून जो उरलेला परमात्मा आहे, तोच फक्त आपल्याला बघायचा आहे. पंचमहाभूतांबरोबर आणि सत्वरजतमाबरोबर जो परमात्मा दिसतो, ही त्याची लीला आहे, प्रत्यक्ष परमात्मा नाही आहे. जसं एखाद्या कठपुतलीचा खेळ असतो, तो दोऱ्या ओढणारा असतो, तो वेगळाच असतो. आणि त्या कठपुतलीचा खेळ बघितल्यावर आपल्याला त्या कठपुतळ्या जिवंत वाटतात, त्यांच्या खेळाचा आनंद आपण घेतो. परंतु त्या दोरा ओढणारा तो वेगळाच असतो. कठपुतळीचा खेळ ही त्या दोऱ्या ओढणाऱ्या माणसाची लीला असते. तसं भगवंताचं आहे, तसं या परमात्म्याचं आहे. पंचमहाभूत आणि सत्वरजतम यापासून ज्या भगवंतांनी या विश्वामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या लीला उत्पन्न केलेल्या आहेत, त्या लीला म्हणजे ब्रह्मज्ञान नव्हे. उरलेला जो परमात्मा आहे त्यांना सोडून पुरून उरलेला तो परमात्मा आपल्याला शोधायचा आहे. हे सूक्ष्म ब्रह्म आहे, ते अनुभवण्याचं सामर्थ्य अंगामध्ये आणावं लागतं. त्याला देहाचे कष्ट नाहीत, समर्थ सांगतायत मनाचे कष्ट आहेत. आता ते कसं हे तुम्हाला मी सांगतो. समजा तुमच्या गाडीची चावी हरवलेली आहे घरात. घरभर तुम्ही फिरता, इकडं बघ तिकडं बघ, ड्रॉवर ह्या ड्रॉवरमध्ये बघ, त्याच्या मागं बघ, कपाटाच्या मागं बघ. हे देहाचे कष्ट आहेत महाराज. त्याच्यामध्ये मनाला फारसा त्रास नाही आहे, तो फक्त आठवण्याचा प्रयत्न करत असेल मी कुठं ठेवली होती काय, एवढंच. पण घरभर उच्छाद मांडायचा आणि ती किल्ली शोधायची, शेवटी कुठेतरी सापडली नाही सापडली माहीत नाही. त्याच्यामध्ये देहाला कष्ट आहे. पण देवाचा शोध घ्यायचा आहे, परमात्म्याचा शोध घ्यायचा, याच्यात शरीराला काहीच कष्ट नाही आहेत, फक्त बुद्धीला आणि मनाला कष्ट आहेत. कारण परब्रह्म हे अनुभवण्याची गोष्ट आहे, स्वीकारण्याची गोष्ट नाही आहे. आणि अनुभव हा मनालाच येतो. शरीराला येतो तो प्राकृतिक अनुभव असतो आणि मनाला येतो तो स्वाभाविक अनुभव असतो. आपल्याला प्राकृतिक अनुभव नको आहे, स्वाभाविक अनुभव पाहिजे. कारण आपलं साधन हे स्वाभाविक आहे. सहज साधन आहे. त्याला सहज का म्हणायचं? जो खरा साधक आहे त्याला ते सहज जमतं आणि ते मन त्या ठिकाणी लावल्यावर ते सहज होतं, होत जातं. वास्तविक ते सहज नाहीच आहे.
मग पंचमहाभूतापासून हे शरीर जे झालेलं आहे त्या शरीराचं गाठोड बांधून त्याने टाकलेलं आहे ऑलरेडी बाजूला. त्याच्याकडे फक्त टिकणारा आत्मा तेवढाच राहिलेला आहे. त्यामुळे सुखदुःखाचा संबंधच येत नाही त्याचा. तो सुद्धा निर्गुण निराकारच झालेला आहे. मग निर्गुण निराकार आत्मा हाच मी आहे हा आधी त्याला अनुभव यावा लागतो. ही तिसरी स्टेप आहे बघा. प्रपंचातून मन काढून टाकणे आणि देहबुद्धी विसरून जाणे ही पहिली स्टेप. आता परत एकदा याचं शॉर्ट रिव्हिजन करूया आपण. परमात्म्याचं ज्ञान मिळवायचं असेल किंवा ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर पहिली स्टेप प्रपंच सोडून द्यायचा, आपल्या देहबुद्धी सोडून द्यायचं, देहाचं गाठोडं करून ते टाकून द्यायचं, फक्त आत्म्यावर आणि मनावर लक्ष केंद्रित करायचं. दुसरा सद्गुरूचा शोध घ्यायचा, सद्गुरूच्या पायाशी जायचं, त्याचा उपदेश ग्रहण करायचा. तिसरं काय, तो आपल्या मनाला अनुभव यायला लागतो, कारण ती साधना सुरू झालेली आहे. सद्गुरू तुम्हाला काय सांगणार, उपदेश करणार आणि उरलेल्या वेळात साधना कर म्हणून सांगणार. 24 तास ते उपदेश करणार आहेत सद्गुरू? नाही. दिवसातले 2-3 तास तुम्हाला उपदेश करतील, नंतर साधना तुम्हालाच करायची आहे. जसं गणिताच्या उदाहरण संग्रहामध्ये असतं, 50 उदाहरणं दिलेली असतात. शाळेमध्ये त्यातली 4-5 उदाहरणं सर सोडून दाखवतात आणि उरलेली आता ह्याप्रमाणे करा म्हणतात. तसं सद्गुरू काय करतात, तुम्हाला उपदेश करतात आणि या उपदेशाप्रमाणे तू आत्मस्वरूपाचं चिंतन कर असं सांगतात. आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये हा निर्गुण आत्मा म्हणजे मीच आहे हा त्याला अनुभव यायला लागतो. त्याने जर साधना केलेली असेल तर स्वस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये त्याचा जीवात्मा तरत असतो. त्याला साक्षात्कार होतो की मी आत्मस्वरूप आहे, जसा रामकृष्ण परमहंसांना झाला, जसा स्वामी विवेकानंदांना झाला, जसा ज्ञानेश्वर माऊलींना झाला, जसा एकनाथ महाराजांना झाला, जसा संत तुकाराम महाराजांना झाला, अनेक संतांना झाला. सगळंच अर्पण केल्यावर माझ्याकडे काय उरतं? काही उरत नाही. तुकोपरायाने आपलं सगळं शेत बीज जमीन बिमीन सगळं लोकांना देऊन टाकलं. काय उरलं त्यांच्याकडं? एक विणा आणि भंडारा डोंगर. सतत अध्यात्माचं श्रवण केल्यानंतर तो अध्यात्म स्वरूपच होतो, म्हणजेच आत्मस्वरूप होतो. जसं एखाद्या माणसाला अतिशय शास्त्रीय संगीत आवडतं, इतकं शास्त्रीय संगीत आवडतं, मग तो शिकायला लागतो. शिकल्यानंतर एक 4-5 वर्ष शिकतो, 4-5 परीक्षा देतो आणि सतत त्याच्या मनामध्ये ते स्वर रुंजी घालत असतात आणि तो सतत करून गाणंच म्हणत असतो, कुठले तरी स्वर लावून बसलेला असतो किंवा एखाद्या रागाचा अलंकार म्हणत असतो. उठता बसता गाताना जाताना हिंडताना फिरताना बोलताना त्याचं चाललेलंच असतं सारखं. सकाळी रियाज करतो तरी सुद्धा दिवसभर त्याचं चाललेलं असतं. तो जसा स्वरस्वरूप होऊन जातो, त्याच्या मनात स्वराशिवाय दुसरं काही नसतंच.
तो बाकीचं भांडण कलह, किराणा दुकानातनं हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, अमुक करायचं आहे, हे सगळ्या गोष्टी यांत्रिक पद्धतीने करत असतो. त्याच्या डोक्यात फक्त स्वर स्वर आणि स्वरच असतात. मग ही तिसरी साधन स्वरूप अवस्था झाल्यानंतर तिसऱ्या अवस्थेच्या शेवटी मी आत्मस्वरूप आहे याचा साक्षात्कार त्याला होतो. जागे होता स्वप्नसरे, विवेके पाहता दृश्य वेसरे, स्वरूप अनुसंधानाने तरे प्राणी मात्र. समर्थ सांगतायत. ज्याप्रमाणे झोपेतून जागे झाल्यानंतर स्वप्न बाजूला राहतं, त्याप्रमाणे जेव्हा साधक स्वतःच्या स्वरूपामध्ये म्हणजे आत्मस्वरूपामध्ये म्हणजेच आत्म्यामध्ये स्वतःला विलीन करून घेतो, तेव्हा जो आनंद मिळतो तो खरा आनंद असतो. ते सुख नसतं, तो आनंद असतो. सुख ही फार त्रोटक उपमा झाली त्याच्यासाठी. हीन उपमा आहे ती. सुख ही हीन उपमा आहे. सुख ही एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वराच्या बाबतीत सुख कधी होतं आणि आनंद कधी होतो? आता तुम्ही म्हणाल दोन्ही सारखंच आहेत. नाही, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की सुख वेगळं आणि आनंद वेगळा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, माऊली म्हणतात. जेव्हा तुम्ही विठ्ठलाची मूर्ती पाहता तेव्हा तुम्हाला सुख होतं आणि त्याच विठ्ठलाला तुम्ही जेव्हा आत्मस्वरूप पाहता तेव्हा तुम्हाला तो आनंद होतो. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जेव्हा भजन करत होते तेव्हा ते सुख होते, तेव्हा त्यांना सुख मिळत होतं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी, पक्षिणी सुस्वरी ग आळविती, येणे सुखे रूपे, या ठिकाणी त्यांना सुख झालेलं आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष भगवंताचं विमान त्यांना न्यायला आलं तेव्हा त्यांना आनंद झालेला आहे. ज्ञानेश्वर माऊली समाधी अवस्थेत गेल्यानंतर त्यांना आनंद झालेला आहे आळंदीला. पण आधी ते असंच म्हणाले, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणीच म्हणाले. अगोदर सुखापर्यंतच त्यांची अवस्था लिमिटेड होती. समाधी अवस्थेत गेल्यानंतर त्यांना तो ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या. निवृत्तीनाथांसारखा सद्गुरू मिळाला, ज्ञानेश्वर माऊलींसारखा सत्शिष्य होता, मग काय कमी होतं तिथं? समाधी साधन संजीवन नाम, समाधीची साधना केली आणि ती संजीवन झाली. नंतर एवढा समाजाने छळ करून सुद्धा ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही कधी. उलट ते म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. लोकांचंच कल्याण केलं त्यांनी. हे संतांचं लक्षण आहे महाराज. हे आत्मस्वरूप व ज्ञान मिळवलेल्या माणसाचं लक्षण आहे. कारण त्याला देहच नाही आहे, मग देहासाठी काय मागणार? मी दागिने मागितले, कपडे मागितले, कशाला घालणार मी? मला देहच नाही, मी विदेही झालोय आता. मला फक्त आत्माच शिल्लक आहे माझ्याकडं. मग ह्या आत्म्याने मी काय मागू शकतो देवाकडं? भूता परस्परे जोडो मैत्र जीवाचे. म्हणून या समासामध्ये ब्रह्मपावन निरूपामध्ये आत्मज्ञानाने काय होतं, आत्मज्ञान मिळालेलं आहे आता या सत्शिष्याला, तो परब्रह्मामध्ये विलीन झालेला आहे, तो खरा भक्त आहे याची जाणीव सद्गुरूला झालेली आहे.
जन्ममरणाचं भय त्याला राहिलेलं नाही. जन्ममरणाचा फेरा चुकलेला आहे त्याचा. देव आणि भक्त एकरूप झालेले आहेत. संसारी पुंडावे चुकले, देवभक्त ऐक्य झाले, मुख्य देवास ओळखले सत्संगी करुनी. शेवटी सांगतात समर्थ, देव आणि भक्त यांच्यामध्ये अद्वैत झालेला आहे. आता अशा रीतीने ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. आता 6व्या दशकातला तिसरा समास मायोद्भव निरूपण आपण उद्या पाहूया. ज्यांना सबस्क्राईब करायची इच्छा आहे त्यांनी करावं. जय जय रघुवीर समर्थ.